नमस्कार मैत्रिणींनो, विद्या गणपती चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला ही महिरप कशी बनवायची ते दाखवणार आहे. चला तर मग पाहूया आपल्याला या महिरपीसाठी काय काय साहित्य लागतंय ते. महिरप बनवण्यासाठी आपल्याला 6 नंबरचे राणी कलरचे मोती लागणार आहेत. 6 नंबरचे पांढऱ्या रंगाचे मोती लागणार आहेत. त्याचप्रमाणे तंगूस लागणार आहे 50 नंबरचा. सुई घेतली आहे, सुईमध्ये दोरावून शेवटी गाठ मारून घेतलेली आहे. कात्री लागणार आहे दोरा कापण्यासाठी. चला तर मग पाहूया आपण कशी बनवायची ही महिरप ते. दोऱ्यामध्ये आपण एक राणी कलरचा मोती, 2 पांढरे, एक राणी कलर, 2 पांढरे, एक राणी कलर आणि 2 पांढरे असे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9 मोती घालून घ्यायचे. आणि हा जो शेवटचा राणी कलरचा मोती आहे त्यातनं खालच्या बाजूनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण 3 पांढरे, एक राणी आणि 2 पांढरे असे मोती घालून घ्यायचे. आणि आता हा जो राणी कलरचा मोती आहे त्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 2 पांढरे, एक राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, हा जो राणी कलरचा मोती आहे 3 मोत्यानंतरचा त्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आणि वरच्या बाजूने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 3 पांढरे मोती, एक राणी कलरचा मोती आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहे, हे 2 मोतीच्या साईडचा जो राणी कलरचा मोती आहे त्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 2 पांढरे, एक राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता हा आपला 3 मोत्याच्या साईडचा जो राणी कलरचा मोती आहे त्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे. दोऱ्यामध्ये 3 पांढरे, एक राणी आणि 2 पांढरे मोती घेतले. आणि आता आपण काय करणार आहे, हा जो 2 मोत्याच्या साईडचा राणी कलरचा मोती आहे त्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचं. सुईवर 2 पांढरे, एक राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण या मोत्यातनं सुई घालायचे. 3 मोती आहेत पांढरे, त्या बाजूच्या राणी कलरचा मोती येतो त्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 3 पांढरे, एक राणी कलर आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण 2 मोती आहेत त्या बाजूनी जो राणी कलरचा मोती आहे त्याच्यातनं खालच्या बाजूनी सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईमध्ये 2 पांढरे, एक राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. ज्या बाजूनी 3 मोती आहेत त्याच्या शेजारचा हा राणी कलरचा मोती आहे त्यातनं ही सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला सगळीकडे सेमच प्रोसेस करायची आहे. हे जे राणी कलरचे मोती आहेत ना, आता हे 1, 2, 3, 4, 5, 6 झाले, तर ते 10 वेळा येईस्तोवर करून घ्यायचं आहे. या बाजूला 3 मोती घालायचे आहेत, या बाजूला 2 मोती घालायचे आहेत. 3 मोती 9 वेळा आले पाहिजेत आणि हे 2 मोती आहेत ते पण 9 वेळा आले पाहिजेत. फक्त हे जे खालचे राणी कलरचे मोती आहेत ते 10 वेळा येईस्तोवर तुम्ही करून घ्या. शेवटी मी काय करायचं सांगते, तो पण तुम्ही पण करून घ्या, मीही करून घेते, मग शेवटी सांगते काय करायचं. हे पहा, माझे 10 वेळा घालून झालेले आहेत राणी कलरचे मोती. आता आपण काय करणार आहे, हा 10वा मोती आहे तर आपण या मोत्यातनं सुई घालून दोरा बाहेर ओढून घेणार आहे. आपल्याला हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वेळा झालेत. हे 3 मोती 9 वेळा आले पाहिजेत. मग आता आपण 3 पांढरे मोती घ्यायचे दोऱ्यामध्ये 3 पांढरे मोती, एक राणी कलरचा मोती आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहे, या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आपले 10 मोती झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि हे 3 सुद्धा 9 वेळा झालेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता आपण या मोत्यातनं जायचं आहे आणि एक गाठ मारून घ्यायची आहे. परत दुसऱ्या एका मोत्यातनं खालनं जाऊन इथपर्यंत गाठ मारून दोरा कट करून घेऊ. हे पहा, 1-2 मोत्यातनं जाऊन मी गाठ मारून घेतली आणि दोरा कट करून घेते. आता हे आपल्याला 4 करायचे पोर्शन. आपण आता 1 केलंय, अजून तुम्ही 3 करून घ्या, मीही करून घेते, मग पुढे सांगते काय करायचं. पहा, माझे हे 4 पोर्शन झालेले आहेत. 1, 2, 3 आणि 4. आता आपल्याला अजून 2 पोर्शन करायचे, ते थोडे वेगळे आहेत. ते कसे करायचे ते पाहूया. चला मग.
दुसरा आहे, 2 करायचे आहेत पोर्शन आपल्याला, एक मी केलेला आहे. आता दुसरा आहे तो कसा करायचा दाखवते. हा असा थोडासा कर्व आहे. सेम आहे, काही फरक नाही आहे त्याच्यामध्ये. आता तुम्हाला मी दाखवलं तसंच, तरीसुद्धा मी परत तुम्हाला दाखवते. यात सुद्धा तुम्हाला आपण मगाशी 10 वेळा घेतले होते राणी कलरचे मोती. आता आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 9 वेळा राणी कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि हे जे वरचे 3 मोती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे सुद्धा 9 वेळा घ्यायचे आहेत. इथपर्यंत तुम्ही करून ठेवा 9 वेळा राणी कलरचे मोती घेऊन मगाशी मी दाखवले तसं. मग मी पुढे सांगते तुम्हाला. काही वेगळं करायचं नाही आहे. मी तुम्हाला सुरुवात करून दाखवते. 9 वेळा राणी कलरचे मोती यायला पाहिजेत. मी 1-2 तुम्हाला घालून दाखवते. मग नंतर तुम्ही या 9 पर्यंत करून घ्या. चला तर मग पाहूया आपण हे कसे करायचे ते. दोऱ्यामध्ये 1 राणी, 2 पांढे, 1 राणी, 2 पांढे, 1 राणी आणि 2 पांढे मोती घ्यायचे आहेत. हा जो शेवटचा मोती आहे, त्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 3 पांढरे मोती, 1 राणी कलरचा मोती आणि 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत. आणि हे जे 2 मोती आहेत त्याच्या शेजारचा हा राणी कलरचा मोती आहे, त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईमध्ये 2 पांढरे, 1 राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आणि हा 3 मोत्याच्या शेजारचा राणी कलरचा मोती, त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 3 पांढरे मोती, 1 राणी कलरचा मोती आणि 2 पांढरे मोती घेतलेत. आणि आता हे जे 2 मोती आहेत त्याच्या शेजारचा राणी कलरचा मोती आहे, त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पाहता आपले हे 3 वेळा मोती घालून झालेत. पांढरे मोती 3 वेळा आलेत. असेच तुम्ही 9 वेळा पांढरे मोती यायसोर करा आणि हे पण 3 मोती 9 वेळा आले पाहिजेत. इथपर्यंत करून घ्या. आणि आता शेवटी गाठणे मारायचे. पुढे काय करायचं मी सांगते. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा माझे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 वेळा राणी कलरचे मोती घालून झालेत. त्याचप्रमाणे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 वेळा 3-3 मोती आलेत. आता आपण या बाजूनी 2 मोती घालत होतो ना, त्याच्याऐवजी आपण आता सुईमध्ये 3 पांढरे मोती, 2 राणी कलरचे मोती आणि 2 पांढरे मोती घेणार आहे. पहा सुईवरती 3 पांढरे मोती, 1 राणी कलरचा मोती आणि 2 पांढरे मोती घेतलेत. आणि आता आपण हा जो राणी कलरचा मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि बाहेर काढून घ्यायचे. आता आपल्या इथे 3 मोती आहेत ना, त्याच्याऐवजी आपण 2 पांढरे मोती, 1 राणी कलरचा मोती आणि 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत. पहा सुईवरती 2 पांढरे, 1 राणी आणि 2 पांढरे कलरचे मोती घेतलेत. आणि आता आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. हे पहा दोऱ्यामध्ये 3 पांढरे मोती, 1 राणी मोती आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा तुम्हाला मी 2 वेळा घालून दाखवलं आहे. आता आपण काय करायचं आहे, 2 पांढरे मोती, 1 राणी कलरचा मोती, 2 पांढरे मोती आणि या मोत्यातनं सुई घालायची. इकडनं 3 पांढरे मोती, 1 राणी कलरचा मोती, 2 पांढरे मोती आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता हे आपण ज्याप्रमाणे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वेळा केलं आहे, त्याचप्रमाणे हे 2-2 मोती 8 वेळा येईस्तोवर करून घ्या. मग पुढे सांगते मी तुम्हाला काय करायचं. तर या बाजूला आता 3 मोती येणार आहेत आणि या बाजूला 2 मोती येणार आहेत. आधीच्या ओळीमध्ये इथे 3 मोती आणि इथे 2 आले होते. आता इथे 3 मोती आणि इथे 2 मोती येणार आहेत. हे 2 मोती 8 वेळा येईस्तोवर करून घ्या. लाल मोती किती वेळा येतात ते सांगते तुम्हाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. लाल मोती, राणी कलरचे मोती सुद्धा 8 वेळा आले पाहिजेत. तुम्हीही करून घ्या, मीही करून घेते. मग पुढे सांगते काय करायचं ते. हे पहा माझे करून झालेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 9 वेळा 3-3 मोती आले आणि नंतर इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 वेळा पांढरे मोती आले. आता आपण काय करायचं आहे, इथून 1-2 मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा आहे. हे पहा माझं पूर्ण झालेलं आहे. असे आपल्याला 2 पोर्शन करायचे आहेत. तर मी करून घेतो दुसरा पोर्शन. तुम्ही पण करून घ्या. असे 2 पोर्शन करायचे आहेत. मग पुढे सांगते मी काय करायचं ते.
आता आपल्याला हे असं फूल करायचं आहे. चला तर मग हे पाहूया कसे फूल करायचे ते. दोऱ्यामध्ये राणी कलरचे 6 मोती घातलेले आहेत. नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि सर्व मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आणि या परत शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा. दोऱ्यामध्ये एक राणी कलरचा मोती, 6 पांढरे मोती, एक राणी कलरचा मोती आणि 6 पांढरे मोती घालून घेतलेले आहेत. आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. दोऱ्यामध्ये परत सेम सिक्वेन्स घालून घेतलाय. एक राणी कलरचा मोती, 6 पांढरे मोती, एक राणी कलरचा मोती आणि 6 पांढरे मोती. आता आपण परत या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता सगळीकडे सेम स्टेप आहे. आता परत आपण एक राणी, 6 पांढरे, एक राणी आणि 6 पांढरे घ्यायचे आणि या खालच्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि पुढच्या मोत्यातनं काढायचे. परत इकडे सेम करायचे आहेत. आता आपले 2 झालेले आहेत पाकळ्या करून. अजून आपल्याला 4 पाकळ्या करायच्या आहेत. तुम्हीही करून घ्या, मीही करून घेते. मग पुढे सांगते काय करायचं. पहा, शेवटची पाकळी पण करून झाली आहे माझी. 6 पाकळ्या झाल्या आहेत करून. आता आपण काय करायचं, या मोत्यातनं सुई घालायची आणि इथून या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे. त्या मोत्यातनं सुई घालायची आणि आता या दुसऱ्या पाकळीच्या या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत सुईवरती एक राणी कलरचा मोती घेतलाय. शेजारच्या पाकळीच्या तिसऱ्या मोत्यातनं खालच्या बाजूनी सुई घालायची आणि त्याच पाकळीतनं तिसऱ्या मोत्यातनं खालून वरती सुई बाहेर काढून घ्यायची. परत सुईवरती एक राणी कलरचा मोती घेतलाय. शेजारच्या पाकळीतनं तिसऱ्या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई घालून घ्यायची आणि त्याच पाकळीतनं तिसऱ्या मोत्यातनं खालच्या बाजूनी वरच्या दिशेला सुई बाहेर काढून घ्यायची. याचप्रमाणे पुढच्या 3ही पाकळ्या तुम्ही जोडून घ्या. एक राणी कलरचा मोती घ्यायचा आहे, या मोत्यातनं खाली जायचंय, या मोत्यातनं वर यायचंय तिसऱ्या. परत एक राणी कलरचा मोती घ्यायचा, इथून खाली यायचंय. परत इथून वर जायचंय, एक राणी कलरचा मोती घ्यायचा, इथून खाली यायचंय आणि 1-2 मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घ्यायचाय. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. मग सांगते पुढे काय करायचं. हे पहा, माझी पाकळी तयार करून झाली. आता आपल्याला हे सगळं एकत्र जोडून घ्यायचं. आपल्याला आता हे दोन्ही जोडायचं आहे. आता आपण काय करणार आहे, या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालून या ते वरचे 3 मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. दोऱ्यामध्ये 6 पांढरे आणि 4 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या 4 राणी कलरच्या मोत्यातल्या शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून ते 3 मोत्यांचं इथे असं फूल बनेल. हे पहा, असं फूल बनेल. घट्ट ओढून घ्या, व्यवस्थित फूल बसवून घ्या. दोऱ्यामध्ये परत 6 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता हा दुसरा पोर्शन आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्या या तिसऱ्या मोत्यातनं जे 3 मोती आहेत त्या 3ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आणि आता परत आपण या 3 मोत्यातनं सुई घालायची, दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. म्हणजे हा इथे आपल्याला असा हे सगळे आपण केलेलं फूल आहे हे छान बसेल. आता परत आपण या खालच्या बाजूने जायचंय, 1-2 मोत्यातनं सुई घालायची आणि गाठ मारून घ्यायचे. परत 1-2 मोत्यातनं सुई घालून गाठ मारून घ्यायचे. हे पहा, हे 2 वेळा गाठ मारून घेतली. आता मी हा दोरा कट करून घेते. हे असं दिसतंय, असं दिसतंय. आता आपल्याला हा पुढचा पोर्शन इकडे जोडून घ्यायचा आहे. हा पुढचा पोर्शन सेम तसाच जोडायचा आहे.
चला तर मग पाहूया तो कसा जोडायचा तो. आपण त्या मोत्यातनं सुई घालायची आणि या तीनही पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हा एक, हा दोन आणि हा तिसरा. तर तीनही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. दोऱ्यामध्ये आपण परत 6 पांढरे मोती आणि 4 राणी कलरचे मोती घातलेत. तर आपण हा जो शेवटचा मोती आहे, वरचे हे 3 सोडून द्यायचे. शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे असं 3 मोत्यांचं फूल तयार होतं. दोऱ्यामध्ये 6 मोती होऊन घेतलेले आहेत आणि आता हा दुसरा पोर्शन आहे. त्याच्या या पहिला, दुसरा आणि तिसरा या तीनही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे. हे पहा याप्रमाणे. आणि आता आपण परत त्या पहिल्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली, त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. म्हणजे याप्रमाणे हे आपण केलेलं फूल आहे ते बसेल. आता परत आपण या 1-2 मोत्यातनं जायचंय आणि दोऱ्याला गाठ मारून दोरा कट 2 वेळा गाठ मारायचे, 1-2 मोत्यातनं जायचे, गाठ मारायचे, 1-2 मोत्यातनं जायचे, गाठ मारायचे आणि दोरा कट करून घ्यायचा. हे पहा माझी एक साईड जोडून झालेली आहे. आता दुसरी साईड तुम्ही जोडून घ्या. सेम असेच जोडायचे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला इथे फूल लावायचंय. ते फूल कसं लावायचं ते तुम्हाला दाखवते. तुम्हीही करून घ्या, मीही करून घेते. मग पुढे दाखवते काय करायचं. हे पहा आता आपण एक पार्ट घेतलेला आहे. हा जो कर्व आहे तो. आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची. या मोत्यातनं राणी कलरच्या मोत्यातनं. हे पहा आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. त्याचप्रमाणे या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि परत आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातनं सुई घालून घ्यायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण परत त्या मोत्यातनं ज्या मोत्यातनं सुई काढलेली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची. 1-2 मोत्यातनं जायचंय आणि गाठ मारून घ्यायचे. मी 1-2 मोत्यातनं गेली आहे, गाठ मारून घेतली आणि आता दोरा कट करून घेते. जसं हे इथे जोडलंय त्याचप्रमाणे इथे पण जोडायचंय. आता आपला एक पार्ट जोडून झालाय. आता हा दुसरा पार्ट जोडायचा आहे. सेम त्याच पद्धतीने जोडायचा आहे. त्या मोत्यातनं सुई घालून या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि हे 2 नंबरचा हे आहे ना मोती, हा जो 2 नंबरचा आहे ना, 1-2 सोडून द्यायचा आहे आणि हा तिसऱ्या पाकळीतल्या या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. मग परत आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घातली होती त्याच मोत्यातनं सुई घालून काढून घ्यायचे बाहेर आणि परत या राणी कलरच्या मोत्यातनं घालायचे आणि 1-2 मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा. 2 मोत्यातनं गेली आहे मी, गाठ मारून घेतली आणि आता दोरा कट करून घेते. हे पहा मैत्रिणींनो, आपली ताटाभोवतीची महिरप तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही महिरप? ही महिरप जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.